नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 1 सप्टेंबर सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम जर पाहिलं तर राजस्थानच्या उत्तर भागात किंवा हरियाणा पंजाबच्या आसपास एक चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सुद्धा आलेला आहे. त्यामुळे उत्तर भारताकडे पावसात वाढ झालेली आहे. यासोबतच बंगालच्या उपसागरात एक चक्राकार वारे हे हळूहळू निर्माण होताना दिसत आणि यापासून एक कमी दाबाचं क्षेत्र बनेल आणि याच सिस्टीममुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस वाढणार आहे. आपण साप्ताहिक अंदाजात काल कळवलेला आहे डिटेलमध्ये कोणत्या तारखेला कुठे पाऊस होईल. बाकी सध्या मान्सूनचा आज पट्टा या दोन सिस्टीमला जोडताना अशा प्रकारे दिसत आहे आणि राज्यातही काही प्रमाणामध्ये मेघगर्जना आणि पाऊस होण्यासाठी या सिस्टममुळे जे बंगालची उपसागर सिस्टम आहे त्यामुळे उंचावरील स्थिती ही अनुकूल झालेली आहे की हवेचं जोडशीतसारखी स्थिती बनते आणि त्यामुळे राज्यात मेघगर्जना आणि पाऊस होण्याचा अंदाज हा दिसतोय. जर सध्या सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली 8:15 वाजताची तर इकडे गडचिरोलीच्या दक्षिण भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सरी देणारे ढग दिसत आहेत. नांदेडमध्ये क्वचित ढगाळ हवामानाचा हलक्याशा सरी आणि अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा काहीशा हलक्या मध्यम सरी या पाहायला मिळत आहेत. कोकण घाटातही ढगाळ वातावरण आणि क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम सरी दिसत आहेत. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी पावसाचे ढग नाहीत. आणि जर आपण येत्या 24 तासातील पावसाचा अंदाज पाहिला तर येत्या 24 तासामध्ये गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर हा जो काही भाग असेल या ठिकाणी विजांसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नंतर नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे उत्तर भाग, त्यानंतर परभणी, हिंगोलीचे उत्तर भाग, नांदेडचे उत्तरेकडील बरेचसे भाग असतील, वाशिम, त्यानंतर यवतमाळ, वर्धा हा जो काही भाग आहे या ठिकाणी विजांसह मध्यम ते जोरदार पाऊस राहतील, पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल. त्यासोबतच नंदुरबार, धुळेचे पूर्वेकडील भाग, नाशिक पूर्वेकडील भाग, छत्रपती संभाजीनगरचे राहिलेले भाग, अहिल्यानगरचा पूर्वेकडील भाग, सोलापूर पूर्वेकडील भाग असतील मध्यापासून पूर्वेकडे, धाराशिव, लातूर, बीड, राहिलेला नांदेड, परभणी, जालनाचा राहिलेला भाग या ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी बरसतील आणि याही सार्वत्रिक नसतील. तर घाटामध्ये नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि इकडे कोकणात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी पाहायला मिळतील. त्यानंतर हा मधला भाग आहे नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर विशेष किंवा अहिल्यानगरचा या ठिकाणी विशेष पाऊस होण्याचा अंदाज दिसत नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.